हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण एक कोड सोडवणार आहोत आणि ते कोड काय आहे माहिती आहे? आपल्याला रिकाम्या जागा भरून बेरीज पूर्ण करायची आहे आणि आपण ती संख्या रेषेवर कशा प्रकारे करायची ते आपण इथे बघूया. चला, तर आपल्यासोबत आपला हा मित्र आहे आदित्य आणि त्याला या कोड्यामधले या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे हरवलेले जे अंक आहेत ते शोधायचे आहेत. म्हणजेच त्याला हे शोधायचं आहे की 8 अधिक किती केले तर 15 येईल, किंवा 7 अधिक किती केले तर 15 येईल, किंवा 2 अधिक किती केले तर 15 येईल. म्हणजेच त्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येईल हे शोधायचंय आणि आपण त्याला हे कोड सोडवायला मदत करूया. चला, तर सर्वात पहिले आदित्य बघत आहे की 8 अधिक किती केले तर 15 येईल आणि त्याला 15 हे उत्तर येण्यासाठी 8 मध्ये किती बेरीज करायची हे नक्की समजत नाहीये. चला, आपण त्याला मदत करूया. तर सर्वप्रथम आपण संख्या रेषेवर 8 ही संख्या अशा प्रकारे दाखवूया. आता तुम्हाला या चांदणीमध्ये 8 ही संख्या दिसतेय आणि त्याच्या पुढे आपण संख्या रेषेवर एक एक करून 15 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. चला, तर 8 अधिक 1 आपण केल्यानंतर आपण पोचतो 9 वरती. त्यानंतर आपण अशा प्रकारे एक एक करत 15 पर्यंत पोहोचूया. तर यापुढे मी करत आहे 8 अधिक 2, नंतर 3, 4, 5, 6, 7 आणि आपण पोहोचलेलो आहे 15 या संख्येवरती. म्हणजे 8 अधिक 7 जेव्हा आपण करतो तेव्हा आपण 15 या संख्येवरती पोहोचतो. तर आता आदित्यला या कोड्याचे उत्तर सापडलेले आहे की 8 अधिक 7 बरोबर 15 आणि आपण खाली सुद्धा हे लिहून घेतलेले आहे 8 अधिक 7 बरोबर 15. म्हणजेच आपण या कोड्यामधला एक छोटासा भाग सोडवलेला आहे. परंतु आपण या गोष्टीला उलट प्रकारे सुद्धा करू शकतो का? म्हणजेच संख्या रेषेवर जर आपण 15 पासून मागे गेलो तर आपण हे कोड सोडवू शकतो का? चला बघूया. तर समजा आपण उलट दिशेने जाऊया आणि आपण 15 पासून सुरुवात करूया. तर 15 पासून जसं जसं मी मागे जातो तसं तसं तुम्ही बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि आपण पोहोचलेलो आहे 8 या संख्येवरती. म्हणजेच आपण ज्या प्रकारे 8 पासून सुरुवात करत 15 पर्यंत गेलो होतो आणि 15 पासून मागे उलट्या उड्या मारून 8 पर्यंत गेलोय, तर दोन्ही वेळेला आपल्याला समान उत्तर मिळालं आणि ते म्हणजे 8 अधिक 7 बरोबर 15, किंवा 15 मधून आपण जर मागे 7 उड्या मारल्या तर आपण 8 पर्यंत पोहोचतो आणि आपल्याला दोन्ही वेळेला सारखंच उत्तर मिळालं. म्हणजेच तुम्ही संख्या रेषेवर मागे जाऊ शकता किंवा पुढे जाऊ शकता आणि तुम्हाला दोन्ही प्रकारे सारखेच उत्तर मिळेल. छान, तर आपलं इथे एक कोड सोडवून झालेलं आहे. आता आपण पुढचं कोड सोडवूया. तर पुढे आदित्यला 2 मध्ये किती मिळाल्यावरती 15 येईल हे उत्तर शोधायचं आहे आणि त्याला हा प्रश्न पडलाय की मी हे कशा प्रकारे सोडवू, उलट पद्धतीने सोडवू की सरळ पद्धतीने सोडवू. चला, आपण इथे उलट पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करूया. म्हणजेच आपण 15 पासून सुरुवात करूया आणि मागे उड्या मारत 2 पर्यंत जाऊया. म्हणजेच 15 पासून मी एक एक करून आता उडी मारतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. बघा, मी 2 या संख्येपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजेच 15 पासून जर मी 13 उड्या मागे घेतल्या तर मी 2 या संख्येवर पोहोचत आहे. याचाच अर्थ काय झाला, तर 2 अधिक 13 बरोबर 15. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला इथे हे सुद्धा उत्तर मिळालेलं आहे की 2 अधिक प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 13 हे उत्तर मिळेल आणि मग 2 अधिक 13 बरोबर 15 हे उत्तर मिळेल. अगदी बरोबर. आपण इथे खाली सुद्धा लिहून घेतलेलं आहे 2 अधिक 13 बरोबर 15. तर तुम्हाला आता समजलं असेलच की हे कोड कशा प्रकारे सोडवायचं आणि आपल्याला इथे 2 नियम लक्षात ठेवायचे आहेत की आपल्याला अंकापासून पुढे उडी मारत जायचं आहे किंवा मागे उडी मारत जायचं आहे आणि मग आपल्याला आपलं उत्तर मिळेल आणि आपण हव्या त्या संख्येपर्यंत पोहोचू शकतो. आता तुम्ही सुद्धा हे कोड पूर्ण सोडवायचा प्रयत्न करा
आणि बघा की प्रत्येक ठिकाणच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येतं.